भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। नमो बुद्धाय जय भीम। तर आज रामजी मालोजी सपकाळ यांची जयंती, त्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। रामजी मालोजी सपकाळ हे म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील। रामजी मालोजी सपकाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकवण्यासाठी खूप अपार कष्ट घेतले। त्या काळी शिक्षण म्हणजे हे आपल्या दलित लोकांसाठी खूप कठीण होतं। शिक्षण घेऊ देत नव्हते, वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं। तर रामजी मालोजी सपकाळ यांनी त्यांचे पुत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकवण्याचे खूप मोलाचे काम केले। त्यासाठी मी रामजी मालोजी सपकाळ यांचे खूप धन्यवाद करते की त्यांनी आपल्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, त्यांना शिकवलं। तर तसेच आज बालक दिन म्हणून मी सर्व बालकांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घेतल्याने तुमचं पुढील भविष्य खूप उज्ज्वल जाईल। जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। आज 14 नोव्हेंबर 2025 आज बाबासाहेबांच्या वडिलांचा रामजी मालोजी सपकाळ यांचा जन्मदिवस म्हणून आपण इथे साजरा करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचा जन्मदिवस 11 रामजी मालोजी सपकाळ यांनी बाबासाहेबांना शिकवण्यासाठी खूप अपार कष्ट घेतले आणि बाबासाहेबांना गरीब परिस्थितीतून शिकवलं आणि त्याच बाबासाहेबांनी आज आपला देश घडवला आहे। हे बोलून माझे 2 शब्द संबोधतो। जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। आज 14 नोव्हेंबर म्हणजे रामजी मालोजी सपकाळ यांचा जन्मदिवस। त्यांच्या वडिलांचे नाव मालोजी सपकाळ व त्यांच्या पत्नीचे नाव भीमाबाई असे होते। ते ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार या पदी होते। नंतर त्यांची इंग्रजी भाषा चांगली असल्यामुळे त्यांना ब्रिटिश भारतीय सैन्यात शिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली। रामजी सपकाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यासाठी खूप कष्ट केले। छोटी खोली होती म्हणून रामजी बाबा हे रात्रभर अंगणात बसत होते व त्या जागेवर बाबासाहेबांना अभ्यास करता यावा यासाठी ते रात्रभर अंगणात बसायचे व बाबासाहेबांना चांगल्या गोष्टी सांगायचे। एवढे बोलून मी थांबते। जय भीम। जय श्रीराम। जय भीम। आज 14 नोव्हेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील आदरणीय रामजी मालोजी सपकाळ आज यांचे रामजी सपकाळ यांचे जन्मदिवस। रामजी सपकाळ यांनी आपल्या डॉक्टर आंबेडकर यांना खूप शिक्षण दिले, त्यामुळे त्यांनी 32 डिग्र्या घेतल्या आणि आपल्या भारताचे संविधान लिहिले। ते शिक्षण घेता ते कोलंबिया विद्यापीठापर्यंत गेले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय। आज रामजी सपकाळ यांची जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकवण्यासाठी रामजी बाबांनी अपार कष्ट घेतले। रामजी सुभेदार हे सैन्य दलाचे डॉक्टर बाबासाहेब जे घडले ते त्यांच्या अपार कष्टामुळे घडले। सागराचे पाणी कधी आटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याकडून उपकार कधी फिटणार नाही। सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील म्हणजेच रामजी मालोजी सपकाळ यांची जयंती। यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। सुभेदार रामजी सपकाळ यांनी सागऱ्या भीमाला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करून खूप शिकवलं। त्यांच्याबद्दल कितीही काहीही बोललो तरी कमीच आहे। आज आपण जे काही आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहोत। पण रामजी बाबांना शिकवण अशी दिली त्या रामजी पित्यांनी घडविली भव्य मूर्ती त्या। नमो बुद्धाय जय भीम।
आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025. आज म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा जन्मदिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले शिकवण्यासाठी. आणि बाबासाहेबांना शाळेत येऊन नाही द्यायचे, वर्गाच्या बाहेर बसावे लागत होते. परंतु बाबासाहेबांनी शिकून या देशाला घडवले आणि संविधान लिहिले. हे फक्त बाबासाहेबांच्या वडिलांमुळे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वप्रथम रामजी मालोजी सपकाळ यांच्या जन्मदिनी सर्व इथे बसलेले बालक आणि बालिका, बौद्ध उपासक उपासिका यांना मंगलमय शुभेच्छा. आज मी रामजी सपकाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते आपण सर्वांनी शांतचित्तेने ऐकावे. रामजी मालोजी सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1848 रोजी झाला. यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावाडी गाव असे होते. त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यातील सुभेदार या पदावर कार्यरत होते आणि ते सैन्य शाळेत शिक्षक सुद्धा होते. तरी आज मी रामजी मालोजी सपकाळ बाबा यांना यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. जय भीम. आज मी तुम्हाला एक शेर सांगणार आहे. शिकवणाशी मिळाली त्या रामजी पित्याची, घडविली भव्य मूर्ती या भीमचंदनाची. क्रांतीची लेणी ती पदवीधरात होती, विद्येची ज्योती अशी आंबेडकरात होती. जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. रामजी सपकाळ यांनी कष्ट तर केलेच. ज्यावेळेस सुभेदार होते त्यावेळेस बाबासाहेबांनी सपकाळचे शिक्षण देणं पडलं, कारण त्यांना जातीवाद खूप मोठा होता आणि जातीवादामधून रामजी सपकाळ हे बाबासाहेबांना शिक्षण देऊन फार त्यांना मोठं केलं आणि त्याच्यातून आपण रामजी सुभेदार यांचा जन्म झाला आंबावाडी ठिकाणी. रामजी सुभेदार मिलिटरीत भरती झाले, सुभेदार झाले आणि शिक्षक झाले. बाबासाहेबांना जन्म दिला, त्यांना शाळेत टाकलं. बाबासाहेबांना लय त्रास होता, शाळेच्या बाहेर राहावं लागत होतं. तरी एवढा त्रास होऊन रामजी बाबा म्हणत होते की भीमा, आपल्याला समाजासाठी लढावं लागेल, समाजाची प्रगती करावं लागेल. किती त्रास झाला तर रामजी सांगत होते बाबासाहेबांना की भीमराव, किती त्रास झाला तर आपला समाज नालीत पडलेला आहे, त्यांना वर आणायचंय. जय भीम. जय भीम. आज आपण इथे रामजी मालोजी सपकाळ यांचा जन्मदिवस आहे. तर त्यांनी रामजी बाबा हे सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते आणि त्यांनी बाबासाहेबांना खूप त्रास सहन करून शिकवलं आणि त्यांना सांगितलं की तू जसं कोणी किती काही हे केलं तरी समोर जायचं, मागे हटायचं नाही. आणि त्यांनी आपल्या भारत देशावर जे काही आहे, आज आपण फक्त रामजी सपकाळ यांनी बाबासाहेबांना चांगली शिकवण दिल्यामुळे आज आपण इथे आहे. नाही नमो बुद्धा, जय भीम. रामजी सपकाळ बाबासाहेबांना शिकवलं त्यांना आणि त्यांच्यामुळं. नमो बुद्धाय, जय भीम. आज बाबांची जयंती. त्यांनी आपल्या बाबासाहेबांसाठी खूप अपार कष्ट घेतले, खूप सहन केले. त्या कष्टातून त्यांना शिकवलं. बाबासाहेबांसाठी तर ते फायदा पडले त्याच्यावाल्या, पण आपल्याला बी त्यानं चांगलेच मार्ग लावले. आपल्यासाठी बी त्यानं भरपूर कष्ट केले, आपल्यासाठी त्यानं सारं काही हे केलं. नाही तर आज त्याच्यावाल्या संसार कुठं असतात. आज ताडत पाणी केले असते ते बाबासाहेब. इतके भारी होते ना, आपल्याला झालेतून वर काढत त्यानं शिक्षण केलं, चढायला बरोबर हे केलं, ज्ञान केलं. ज्ञानातून सगळीच वर आलो ना आपण, त्याच्यामुळं झालं सारं. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज 14 नोव्हेंबर म्हणजेच रामजी मालोजी सपकाळ
यांची जयंती म्हणजे आपले बापाचे बाप त्यांची जयंती आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर आपण पण नसतो म्हणजे त्यांनी जो हिरा जन्माला घातला त्या हिऱ्याने आज आपली काया पालटली. आज रामजी बाबाची जयंती आहे म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. अजून काय साहेबाले शिकवलं त्याच्या सावलीत आपण बसलेलो आहे. बाबासाहेबाच्या त्यानं नसते कष्ट केले तर आपली घाल असते. त्या बाबासाहेब पुढे नसते गेले. जय भीम. रामजी बाबाची आज जयंती. जय भीम नमो बुद्धाय. आज रामजी बाबा यांचा जन्मदिवस. रामजी बाबा नसते तर भीमराव दिसले नसते. भीमराव नसते तर आम्ही या समाजातून उभं म्हणजे या नाल्यातून आम्ही वर नसतो आलो. आज भीमराव आंबेडकरांनी जे कष्ट केलेले आहेत आमच्यासाठी त्याचे आम्ही उपकार आम्ही मरेपर्यंत विसरू शकणार नाही. आज रामजी आंबेडकरांनी आम्हाला भारताचा कोहिनूर हिरा दिलेला आहे आणि त्यांचे तर खूप कष्ट आहे. त्यांच्याबद्दल तर खूप आहे. जय भीम जय भारत. नमो बुद्धाय जय भीम. अहम वंदामि सभ्यता. आज 14 नोव्हेंबर 1848 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ म्हणजेच क्रांतीसूर्य यांचे वडील, प्रज्ञासूर्य यांचे वडील, विश्वरत्न यांचे वडील आणि ज्या आमच्या जातीवर्ण व्यवस्थामध्ये तडा गेलेला होता, आम्हाला प्यायला पाणी मिळालं नव्हतं, अशा तळागाळामळातून त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलं आणि त्या शिक्षणापासून भारताला नवीन भारत कसं बनवलं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच बाबासाहेब आणि त्या प्रज्ञासूर्यांचे वडील म्हणजेच रामजी सपकाळ बाबा यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या वतीनं अभिवादन करतो. आपण सर्वजण इथे उपस्थित झाले, आपले विचार मांडले, खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम सरनेते काकाने समाप्त होईल असे विचार. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चैनल.